माझे नाव राहुल आहे. माय नेम इज राहुल. माय नेम इज राहुल. माय नेम इज राहुल म्हणजे माझं नाव राहुल आहे. माय नेम म्हणजे माझं नाव. मी नुकतंच माझं शिक्षण पूर्ण केलं होतं. आय हॅड जस्ट कम्प्लीटेड माय स्टडीज. आय हॅड जस्ट कम्प्लीटेड माय स्टडीज. आय हॅड जस्ट कम्प्लीटेड माय स्टडीज मी म्हणजे माझं नुकतंच माझं शिक्षण पूर्ण केलं होतं. कम्प्लीटेड म्हणजे पूर्ण केलं. माय स्टडीज म्हणजे माझं शिक्षण. जस्ट म्हणजे नुकतंच. आणि माझ्या पहिल्या नोकरीसाठी खूप उत्सुक होतो. अँड वॉज व्हेरी एक्सायटेड अबाउट माय फर्स्ट जॉब. अँड वॉज व्हेरी एक्सायटेड अबाउट माय फर्स्ट जॉब. मी माझ्या पहिल्या नोकरीसाठी खूप उत्सुक होतो. मी अनेक कंपन्यांमध्ये अर्ज केला होता. आय हॅड अप्लाइड टू मेनी कंपनीज. आय हॅड अप्लाइड टू मेनी कंपनीज म्हणजे मी खूप कंपन्यांमध्ये अर्ज केला होता. आणि एके दिवशी मला एका कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल आला. अँड वन डे म्हणजे आणि एके दिवशी आय रिसीव अ कॉल म्हणजे मला एक कॉल आला फॉर ॲन इंटरव्ह्यू म्हणजे एका मुलाखतीसाठी फ्रॉम अ कंपनी, एका कंपनीमधून. तो माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस होता. इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट डे इन माय लाईफ. इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट डे इन माय लाईफ. तो माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस होता. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचा, डे म्हणजे दिवस, इन माय लाईफ म्हणजे माझ्या जीवनातील. इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट डे इन माय लाईफ. तो माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस होता. मुलाखतीच्या आधीच्या रात्री मला झोपच येत नव्हती. द नाईट बिफोर द इंटरव्ह्यू. द नाईट बिफोर द इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीच्या पहिल्या रात्री. नाईट म्हणजे रात्र, बिफोर द इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीच्या पूर्वी. आय कुडंट स्लीप म्हणजे मला झोप येत नव्हती. मी वारंवार माझा बायोडेटा पाहत होतो. आय केप रिव्ह्यूइंग माय रिझ्यूम म्हणजे मी वारंवार माझा बायोडेटा पाहत होतो आणि प्रश्नांची तयारी करत होतो. अँड प्रिपेरिंग फॉर क्वेश्चन्स म्हणजे आणि प्रश्नांची तयारी करत होतो. प्रिपेअर म्हणजे तयारी करणे, क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न. आई, तू काळजी करू नकोस, तू नक्की यशस्वी होशील. मदर, डोंट वरी, यू विल डेफिनेटली सक्सीड म्हणजे तू नक्कीच यशस्वी होशील. डेफिनेटली म्हणजे नक्कीच, सक्सीड म्हणजे यशस्वी होणे. त्यावर राहुल म्हणतो, मला थोडी भीती वाटते. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन, आय एम फिलिंग अ लिटिल स्केअर्ड म्हणजे मला थोडी भीती वाटत आहे. फील म्हणजे वाटणे, लिटिल म्हणजे थोडी, स्केअर्ड म्हणजे भीती. त्यावर आई म्हणते, भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण आत्मविश्वास ठेव. इंग्लिशमध्ये फीलिंग स्केअर्ड इज नॅचरल म्हणजे भीती वाटणं साहजिक आहे. नॅचरल म्हणजे नैसर्गिक. फीलिंग स्केअर्ड म्हणजे भीती वाटणं, पण आत्मविश्वास ठेव. बट हॅव कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास ठेव. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो. द नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी. आय वोकअप अर्ली म्हणजे मी लवकर उठलो. अर्ली म्हणजे लवकर, वोकअप म्हणजे उठलो. नीट कपडे घातले. ड्रेस नीटली म्हणजे नीट कपडे घातले. आणि वेळेवर कंपनीत पोचलो. अँड रीच द कंपनी ऑन टाईम म्हणजे वेळेवर कंपनीत पोचलो. ऑन टाईम म्हणजे वेळेवर, रीच म्हणजे पोचलो. कंपनी खूप मोठी आणि आकर्षक होती. द कंपनी वॉज व्हेरी बिग म्हणजे कंपनी खूप मोठी होती. व्हेरी बिग म्हणजे अतिशय मोठी. अँड इम्प्रेसिव्ह म्हणजे आकर्षक होती. इम्प्रेसिव्ह म्हणजे आकर्षक. रिसेप्शनिस्ट, गुड मॉर्निंग, तुम्हाला कशी मदत करू? इंग्लिशमध्ये गुड मॉर्निंग, हाऊ मे आय हेल्प यू म्हणजे मी तुम्हाला कशी मदत करू? तेव्हा राहुल म्हणतो, माझी मुलाखत आहे. त्याचं इंग्लिशमध्ये आय हॅव ॲन इंटरव्ह्यू म्हणजे माझी एक मुलाखत आहे. रिसेप्शनिस्ट, कृपया इथे बसा. इंग्लिशमध्ये प्लीज हॅव अ सीट हिअर म्हणजे कृपया इथे बसा. हिअर म्हणजे इथे. मी तिथे बसलो होतो आणि खूप तणावात होतो. आय वॉज सिटिंग देअर म्हणजे मी तिथे बसलेलो होतो. अँड फीलिंग व्हेरी नर्वस
म्हणजे मी आणि खूप तणावात होतो. नर्वस म्हणजे तणाव, फील म्हणजे वाटणे. इतर उमेदवारी तिथे होते. अदर कॅन्डिडेट्स वर ऑल्सो देअर. अदर कॅन्डिडेट्स वर ऑल्सो देअर म्हणजे इतर उमेदवारी तिथे होते. देअर म्हणजे तिथे, ऑल्सो म्हणजे सुद्धा, कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार, अदर म्हणजे इतर. त्यावर राहुल, शांत राहा, सर्व काही ठीक होईल. इंग्लिशमध्ये स्टे क्लाम. स्टे क्लाम म्हणजे शांत राहा. एव्हरीथिंग विल बी फाईन. एव्हरीथिंग विल बी फाईन म्हणजे सर्व काही ठीक होईल. थोड्या वेळाने माझं नाव पुकारलं गेलं. आफ्टर सम टाईम. आफ्टर सम टाईम म्हणजे काही वेळेनंतर. माय नेम वॉज कॉल्ड. माय नेम वॉज कॉल्ड म्हणजे माझं नाव पुकारलं गेलं. मी मुलाखतीच्या खोलीत गेलो. आय वेंट इन टू द इंटरव्ह्यू रूम. आय वेंट इन टू द इंटरव्ह्यू रूम. इंटरव्ह्यू रूम म्हणजे मुलाखतीची खोली. वेंट म्हणजे गेलो. मुलाखतकार, कृपया बसा. इंग्लिशमध्ये इंटरव्ह्युअर म्हणजे मुलाखतकार. प्लीज हॅव अ सीट. प्लीज हॅव अ सीट म्हणजे कृपया बसा. त्यावर राहुल म्हणतो धन्यवाद. इंग्लिशमध्ये थँक्यू. मुलाखतकार, तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. इंटरव्ह्युअर, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ म्हणजे तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. अबाउट युअर सेल्फ म्हणजे तुमच्याविषयी. टेल मी म्हणजे मला सांगा. समथिंग म्हणजे काहीतरी. टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ तुमच्याबद्दल थोडं सांगा. त्यावर राहुल म्हणतो मी राहुल आहे. आय एम राहुल. आय एम राहुल म्हणजे मी राहुल आहे. मी नुकतीच पदवी पूर्ण केली आहे. आय हॅव रिसेंटली कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन. आय हॅव रिसेंटली कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन म्हणजेच मी नुकतीच पदवी पूर्ण केलेली आहे आणि मला शिकण्याची खूप आवड आहे. अँड आय लव लर्निंग. आय लव लर्निंग म्हणजे मला शिकायला खूप आवडतं. मुलाखतकार, तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत? इंग्लिशमध्ये इंटरव्ह्युअर, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ म्हणजे तुमचे स्ट्रेंथ काय आहे. त्यावर राहुल म्हणतो मी मेहनती आहे आणि लवकर शिकतो. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन, आय एम हार्डवर्किंग. आय एम हार्डवर्किंग म्हणजे मी मेहनती आहे. अँड क्विक लर्नर. अँड क्विक लर्नर म्हणजे मी लवकर शिकतो. क्विक म्हणजे पटकन, लर्नर म्हणजे शिकणारा. हार्डवर्क म्हणजे मेहनत किंवा कष्टाळू. मुलाखतकार, तुमची कमजोरी काय आहे? इंटरव्ह्युअर, व्हॉट इज युअर विकनेस. व्हॉट इज युअर विकनेस म्हणजे तुमची कमजोरी काय आहे. विकनेस म्हणजे कमजोरी. त्यावर राहुल उत्तर देतो कधी कधी मी खूप विचार करतो पण मी त्यावर काम करत आहे. इंग्लिशमध्ये समटाईम्स आय ओव्हरथिंक. समटाईम्स म्हणजे कधी कधी. आय ओव्हरथिंक म्हणजे मी खूप विचार करतो. बट आय एम वर्किंग ऑन इट म्हणजे बट आय एम वर्किंग ऑन इट म्हणजे मी त्यावर काम करत आहे. ऑन इट म्हणजे त्यावर. वर्क म्हणजे काम करणे. मुलाखती दरम्यान सुरुवातीला मला थोडी भीती वाटली. ॲट द बिगिनिंग ऑफ द इंटरव्ह्यू. ॲट द बिगिनिंग ऑफ द इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीच्या सुरुवातीला. आय फेल नर्वस. आय फेल नर्वस म्हणजे मला भीती वाटली पण नंतर माझा आत्मविश्वास वाढला. बट लेटर माय कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह. बट लेटर माय कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह. बट लेटर म्हणजे परंतु नंतर. माय कॉन्फिडन्स म्हणजे माझा आत्मविश्वास. इम्प्रूव्ह म्हणजे वाढला. मुलाखतकार, धन्यवाद, आम्ही तुम्हाला काढू. इंटरव्ह्युअर, थँक्यू, वी विल लेट यू नो. वी विल लेट यू नो म्हणजे आम्ही तुम्हाला कळवू. त्यावर राहुल म्हणतो धन्यवाद सर. इंग्लिशमध्ये थँक्यू सर. थँक्यू सर म्हणजे धन्यवाद सर. मी बाहेर आलो आणि मला खूप हलकं वाटलं. आय केम आऊट. आय केम आऊट म्हणजे मी बाहेर आलो. केम म्हणजे आलो, आऊट म्हणजे बाहेर. अँड फेल्ट व्हेरी रिलॅक्स. अँड फेल्ट व्हेरी रिलॅक्स म्हणजे मला खूप हलकं वाटलं. फेल्ट म्हणजे वाटलं. काही दिवसांनी मला फोन आला. आफ्टर अ फ्यू डेज. आफ्टर अ फ्यू डेज म्हणजे काही दिवसानंतर. आफ्टर म्हणजे नंतर, फ्यू डेज म्हणजे काही दिवसांनी. आय रिसीव अ कॉल. आय रिसीव अ कॉल म्हणजे मला एक फोन आला. कॉल म्हणजे फोन, रिसीव म्हणजे मिळाला. कंपनी, अभिनंदन, तुम्ही निवडले गेले आहात. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे अभिनंदन. यू आर सिलेक्टेड. यू आर सिलेक्टेड म्हणजे तुम्ही निवडले गेले आहात. त्यावर राहुल म्हणतो खूप खूप धन्यवाद.
इंग्लिशमध्ये थँक्यू सो मच. थँक्यू सो मच म्हणजे खूप खूप धन्यवाद. हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव होता. This was an unforgettable experience in my life. This was an unforgettable experience in my life. अनफॉरगेटेबल म्हणजे अविस्मरणीय, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, इन माय लाईफ म्हणजे माझ्या जीवनातील. या मुलाखतीमुळे मला आत्मविश्वास आणि अनुभव मिळाला. दिस इंटरव्ह्यू गेव मी कॉन्फिडन्स अँड एक्सपिरियन्स. दिस इंटरव्ह्यू गेव मी कॉन्फिडन्स अँड एक्सपिरियन्स. दिस इंटरव्ह्यू म्हणजे ही मुलाखत, गेव म्हणजे दिली, मी म्हणजे मला, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, अँड एक्सपिरियन्स आणि अनुभव. दिस इंटरव्ह्यू गेव मी कॉन्फिडन्स अँड एक्सपिरियन्स. या मुलाखतीमुळे मला आत्मविश्वास आणि अनुभव मिळाला. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेन. तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत.